इथे बघूनच एकदम वाव वाटलं. म्हणजे तुम्ही जे काही खाताय जे काय आहे सगळं एकदम फ्रेश फ्रेश आणि तुमच्या समोरच बनतंय. सगळ्यांना सांगेल की कोणी ना कोणी छोटा का नाही पण काहीतरी बिझनेस करा. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल पुरण करायचे करवटी. तर आज निघालोय ऐरोलीला जाण्याचं कारण म्हणजे तिकडचा एक रेस्टॉरंट आहे फ्लेवर्स ऑफ कोलीवाडा, त्यांनीच आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांच्या इकडची मासली म्हणजे व्हरायटीज ऑफ मासली आज आपल्याला खायला मिळणार आहे, तेच त्याची चव घेण्यासाठी. आणि आणखी एक कारण आहे तिकडे जाण्याचा, ते म्हणजे हा जो रेस्टॉरंट आहे ते सर्व कोळी ताई लोक मिळून चालवतात. काय माहितीये प्रणित, मला पण फोन आलेला आणि एकदा मेसेज पण आलेला की तुम्ही मसाल्याचे प्रमोट का करता, तुम्ही हॉटेलचे प्रमोशन का करतात, कारण तुमचे स्वतः ते बिझनेस आहे तर तुम्ही त्यांची कशाला तुम्हाला ते हे करता. हा बरोबर आहे की आमचा स्वतःचा हॉटेल मसाला असून आपण ते दुसऱ्यांचे का प्रमोट करतो. जेव्हा आपण चॅनल सुरू केला होता तेव्हापासून कोळी कम्युनिटीला सपोर्ट करत आलोय. जे काही त्यांचा व्यवसाय असू दे काही असू द्या ते आपल्या चॅनल वरती दाखवत आलोय. तर आजही त्यांनी आपल्याला इंस्टाग्राम वरती रिक्वेस्ट पाठवली होती आणि जेव्हा ती म्हटली की आम्ही सर्व कोळी ताई मिळून असा हा रेस्टॉरंट सुरू केलाय तर मला ते बिलकुल थांबवलं नाही आणि सरळ त्यांना फोन केला आणि सांगितलं की मी येतोय. कारण एक आपण एक मेसेज पण देतोय ना आपल्या कोळी कम्युनिटीला की जर तुम्ही तुमची ही इच्छा असेल असं काही करायचं तर तुम्ही त्यांचं काम बघून इन्स्पायर होऊ शकता, प्रेरित होऊ शकता आणि तुम्हीही तुमचा रेस्टॉरंट सुरू करू शकता. तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि जर तुम्हाला आवडला रेस्टॉरंट ॲम्बियन्स आणि तिकडचं जेवण तर तुम्हीही इकडे येऊ शकता. मॅप लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, ते लावूनही येऊ शकता किंवा ऐरोलीमध्ये सेक्टर 9 मध्ये आहे. तर आम्ही अनाया, मी आणि उमा आपल्यासोबत आहे आणि आपल्यासोबत आणखी एक मित्र आहे तुषार मन्नी. रायगड क्रिकेटवाल्यांना नक्कीच माहिती असेल हा नाव तुषार मन्नी. तोही आपल्याकडे येतो आणि आपल्या इकडची चव आवडते त्याला, त्याच निमित्त त्याला मी घेऊन आलोय की या रेस्टॉरंटची पण चव कशी आहे ती आमच्यासोबत तू शेअर कर. तर आता जाऊया सेक्टर 9 ला पोहोचूया. कसा रेस्टॉरंट आहे, कसा रात्रीच्या टायमाला दिसतोय तेही बघूया. आणि एक्साइटेड? तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला तर ऐरोली सर्कलवरनं सर्व्हिस रोडला जर तुम्ही येताय तर फक्त अर्ध्या मिनिटावरती आहे फ्लेवर्स ऑफ कोलीवाडा रेस्टॉरंट, जो मी तुम्हाला सांगत आलोय. म्हणजे लोकेशन भेटायला काही हे नाही, एकदम रस्त्यावरतीच आहे, मेन रोडवरतीच आहे. जरी तुम्ही आपल्या बेलापूरवरनं ठाण्याला किंवा मुलुंडला ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला मेन हायवेवरनंच हा फ्लेवर ऑफ कोलीवाडा जो रेस्टॉरंट आहे तो दिसणार आहे. आणि हे बघा सुरुवातीलाच तुम्हाला मस्त एकदम डेकोरेशन केलेलं आहे. इकडे बघा फुलं वगैरे ठेवलेली आहेत आणि दिवा बत्ती वगैरे पण लावली. चला तर आलोय आत आणि इकडे ऋषालीताई आहेत. ऋषालीताई पहिले तर धन्यवाद आम्हाला आमंत्रण देण्यासाठी आणि खूप सुंदर आहे. मेन म्हणजे जागेबद्दल बोलायचं झालं तर एकदम हायवे टच आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं होतं सर्व आपल्या कोळीच ताई लोक तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा सर्व जो काही स्टाफ आहे इकडे सर्व आपल्या ताई लोकच आहेत. ते ऐकून आम्हाला खूप भारी वाटलं. आणि इकडे ताईंच्या सासूबाई पण आहेत. आई नमस्कार. हो बरे आहेत ना? आगेचं सगळं जे काय श्रेय आहे ते सगळं सासू सासऱ्यांना आहे. अरे वा, खूप सुंदर जागा मिळवून दिलेली आहे आणि मस्त एकदम रेस्टॉरंट पण सजवलेलं आहे बघा. तर ओळख करणार की काय सांगणार आपल्या याच्याबद्दल? हे मिस्टर आहेत माझे, बिलिंग टेबलच्या ऑर्डरी हे सगळं हे सांभाळतात. म्हणजे पूर्ण अकाउंट हे सांभाळतात. ओके, म्हणजे पूर्ण फॅमिली बिझनेस आहे ना हा तुमचा? मस्त. आणि या ताई कोण आहेत? नमस्कार. माझ्या मामांच्या मुलगी आहे. ही पूर्ण सर्विंगचं आणि प्लेटिंगचं टेबलचं सगळं ह्या सांभाळतात. ऑनलाईन ऑर्डर ज्या असतात त्या या ताई पॅक करून देतात ना? प्लेटिंग आणि सर्विंग आणि पॅकिंग ह्या तिन्ही गोष्टी एकटी हँडल करते. आणि हा जो सेक्शन आहे हा तो तुमचा सेक्शन आहे ना? ही बघा माझा ग्रेव्ही सेक्शन आहे. ग्रेव्ही सेक्शन आहे आणि इकडे जे काही जेवण बनते ते इकडेच बनणार आहे. काय चिंबोरा खेकडा आहे काय? हे बघा चिंबोरी आहे आणि इकडे काय आहे? हे मटण आहे. मटन दिसते तुम्हाला. म्हणजे मटन, चिकन, फिश जे काय तुम्हाला ऑर्डर करायची असेल, जे काय तुम्हाला खायची इच्छा असेल तुम्ही इकडे येऊ शकता. आणि शेगडी बघा कशी आहे त्यांची. आणि या काही ग्रेव्ही आहेत काय तुमच्या? हा माझ्या 3 ग्रेव्ही आहेत. ही चिकनची आहे, ही ग्रीन चिकनची आहे आणि ही प्रॉन्सची आहे. अच्छा, प्रॉन्स ग्रेव्ही, चिकन ग्रेव्ही आणि मसाले आहेत बघा. हे मिरच्या चिकनच्या चिकन स्टफ करून ठेवलंय. मिरच्या पण आहेत त्यांच्या. आणि इथेही त्यांचं हे इथे काय फ्राय बनवतंय काय? हे मेन सेक्शन आहे. म्हणजे हे आपलं सगळं इथे मच्छी फ्राय, स्टार्टर वगैरे सगळं इथे होतं. हा पूर्ण सेक्शन माझी मामी आणि वहिनी ह्या दोघी जणी सांभाळतात. आणि ही माझी छोटी वहिनी आहे.
खूप रश असते आमच्याकडे तेव्हा आम्ही वहिनीला बोलवतो. म्हणजे हा पण आम्हाला हे करतात. ही माझी मम्मी आहे. ह्यांना तर ओळखतात आपण. ती आमची मम्मी आहे. हा, आणि या ताईंना पण ओळखतं. हो, आपण भेटलेलो ना कुठे, घनसोलीला. हो हो, गौरी गणपतीमध्ये गेलेलो. हो, थँक्यू. आणि आई पण मदत करायला येतात. तुमचं नाव काय? मामी. हो, मामी आहेत ना यांच्या. हो, मामी, ताई, वहिनी सर्व कुटुंब मिळून. सख्खी छोटी मामी आहे. ह्या सख्ख्या मोठ्या मावशीच्या दोघी सुना आहेत. हो आणि ही मामांची मुलगी आहे. हो, बरोबर. म्हणजे सर्व कुटुंब मिळून एक रेस्टॉरंट चालवतं ना. तर खरंच एक प्रेरणा देण्यासारखा एक मेसेज मिळतो तुमच्याकडनं की नक्कीच यांना बघून तुम्हीही काहीतरी असं आपल्या एरियामध्ये चालू करू शकता. खूप भारी. सल्यूट आहे तुम्हा सर्वांना. सर्वजणींना सल्यूट आहे. खूप छान. हो, नक्की बोलवा. भाकरीसाठी भाकरी भुजायला बोलवा नक्की तिला. हा, चालेल. आणि एक तिथे काय आहे, चुलीवरचं मटण आहे काय? चुलीवरचं मटण आहे. हा, तिथे जे आपलं चूल चालू असते दुपारी. हा, तिथे आम्ही मटण शिजवून घेतो. चालेल. म्हणजे जे काही आहे ते चुलीवरती बनते ना. हा, मटण जर खायची इच्छा असेल चुलीवरती चुलीवरचा मटण भाकरी जर खायची इच्छा असेल तरी पण इकडे येऊ शकता. चालेल. खूप छान. चला, तर रेस्टॉरंटमध्ये काय कसं बनते आणि कशी पॅकिंग वगैरे होतात आणि सर्वांची ओळख करून दिली तुम्हाला. तर इथे गिरीश पाटील सर आहेत. तर डायनिंगबद्दल बोलायचं झालं तर 5 सिटिंग टेबल आहेत ना तुमच्याकडे. आपली ओपन सिटिंग आहे आणि आपण ओपनमध्ये आता 5 टेबल ठेवलेले आहेत. जसं तुम्ही बघू शकता. म्हणजे फॅमिली, तुम्ही फ्रेंड्स, फॅमिली सर्वांना घेऊन येऊ शकता. आणि ह्या व्यतिरिक्त आमचं एक VIP रूमसुद्धा आहे. म्हणजे आता तो रूम कसा आहे की तुम्ही ऑलरेडी समजा तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल आमचा तर तुम्ही बुक करू शकता. प्री बुकिंग करू शकता आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आम्ही तो रूम रिझर्व ठेवतो. आणि त्या रूमबद्दल थोडी मी तुम्हाला माहिती देतो. ती माहिती आपण नंतर घेऊया. पण या कॉन्सेप्टबद्दल जर बोलायचं झालं, आता एखादा माणूस जेव्हा रेस्टॉरंट सुरू करायचा विचार करतो तेव्हा तो नेहमी आपला शेफ म्हणून मुलाला शोधत असतो. तर ही कल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली की आपण सर्व ताई लोकांना घेऊन एक रेस्टॉरंट सुरू करू? ही कल्पना ॲक्च्युली माझ्या वाईफच्या मनात होती. म्हणजे माझा विचार तर होताच हॉटेल ओपन करावा किंवा स्वतःचं एक रेस्टॉरंट व्हावं. पण वाईफची इच्छा कशी होती की आपल्या ज्या घरातल्या लेडीज आहेत, आता सर्वांना कुकिंग वगैरे येतं, तीसुद्धा एक छान म्हणजे कुकिंग वगैरे करते. मग आपण आपल्याच लोकांना एकत्र घेऊन थोडं पुढे काहीतरी करूया असा आमचा विचार होता. आणि यापुढेही जर आमचं वाढवायचं किंवा काही प्रयत्न असेल तर आम्ही पहिला प्रायोरिटी आपल्या घरातले असतील किंवा आपल्या समाजातील लोक असतील त्यांना आपण प्राधान्य देऊ. आणि जेव्हा आमची सुरुवात झाली आम्ही स्वतःही विचार केला नव्हता की म्हणजे एवढा लोकांचा रिस्पॉन्स वगैरे येईल. कारण आम्ही पहिला क्लाउड किचन म्हणून स्टार्ट करणार होतो. जसं घरातून एक आमचा सेपरेट किचन आहे तिथून आम्ही ऑपरेट करणार होतो. आणि वाईफ आणि तिची वहिनी ह्या दोघीजणी झोमॅटो किंवा स्विगीवर रजिस्टर करून जसे ऑर्डर येतील तसे ते डिलिव्हर करणार होते. पण एक दिवशी वाईफ आणि मी असंच बसलो. मग आम्ही डिस्कस करता मनात विचार आला आपण क्लाउड किचन तर करतोय पण आपल्या घराखालीसुद्धा एक ओपन स्पेस आहे. मग आपण त्याच्या काही युटिलाइज करू शकतो का? मग ते डिसिजन घेता पटकन नाव ठरवलं. मग काहीतरी युनिक नेम पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपला कोळीवाडासुद्धा आला पाहिजे. मग आम्ही असं विचार करता पटकन फ्लेवर्स ऑफ कोळीवाडा नाव मनात आलं. ते नाव आम्ही 1-2 जणांना विचारलं आणि सगळ्यांना खूप आवडलं. मग लगेच ते ठरवलं. मग बाकी गोष्टी आम्ही प्लॅन केल्या. रजिस्ट्रेशन. म्हणजे खरंच खूप सुंदर कल्पना आहे. आणि जो तुमचा विचार आहे आपल्या कोळी लोकांना, आपल्या लोकांना घेऊन पुढे जाण्याचा, तो आणखी आम्हाला आवडलं. आणि जर इकडे एखादा व्यक्ती आला तर त्यांनी काय ट्राय केलं पाहिजे इकडे? बघा सर, आपला मेनू म्हणजे ऑथेंटिक कोळी फूड आहे. त्यामुळे आपला मेनू शॉर्ट आहे. म्हणजे मच्छीचे तुम्हाला सर्व प्रकार इथे भेटणार. म्हणजे पॉम्प्रेटपासून सुरमई, कोळंबी, मांदेली, बोंबील, कुठली मच्छी नका बोलू. इनफॅक्ट काही सिजनल मच्छीसुद्धा आहेत. तुम्ही सांगू शकता आम्हाला फोन करून की आम्हाला हे खायचं आहे, मग आम्ही ते सुद्धा प्रिपेअर करून देऊ तुम्हाला. बट रेग्युलर बेसिसवर आमच्याकडे सुरमई, पॉम्प्रेट, कोळंबी, मांदेली, बोंबील आणि बागडा, ह्या क्रॅब, ह्या सगळ्या फिश अवेलेबल असतात. चालेल. तर जर तुम्ही बेलापूरवरनं ट्रॅव्हल करत असाल किंवा ठाण्यावरनं या बाजूला येत असाल तर मी यांचा नंबर देतो, मेन्शन करतो. त्या नंबरवरती फोन करून तुम्ही ऑर्डर पहिलेच बनवून घेऊ शकता ना. हां, एकदम हायवे टचलाच आहे आणि मस्त सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि आणखी एक तुम्ही रूमबद्दल बोलताय, VIP रूम, तोही बघायला जाऊया आपण. हो, चालेल.
चला बाहेरची डायनिंग तर तुम्ही बघितलीच आणि आता जे सरांनी आपल्या मेन्शन केलं होतं की एक VIP डायनिंग पण आहे, तिकडेच आपण आलोय. तर काय सांगणार या डायनिंग बद्दल, म्हणजे का VIP आहे याच्यामध्ये? अच्छा, ह्या रूममध्ये आम्ही कन्सेप्ट अशी ठेवले की समजा तुम्ही फॅमिली येत आहेत आणि तुम्हाला असं काहीतरी प्रायव्हेट रूम हवा असेल ज्यामध्ये तुम्हाला AC हवा आहे आणि छोट्या मुलांना यूट्यूबवर किंवा तुम्हाला काही मूवी वगैरे बघायची असेल, तुम्ही टाइम स्पेंड करू शकता. मग त्यासाठी ही आम्ही कन्सेप्ट विचार केलेली आहे. ही थोडी वेगळी आहे. मी तुम्हाला लाईव्ह डेमोज देतो त्याचा. जसं की आता ह्या रूममध्ये आम्ही एक अलेक्सा डिव्हाइस ठेवलेला आहे जे Amazonवर अवेलेबल होतं आणि त्याला सगळे AC, TV आणि हे कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे या VIP रूम मध्ये आपल्याला एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण भेटतो ना? येस, त्याच प्रकारे आहे काहीतरी. आता मी 1-2 कमांड देतो आणि तुम्ही बघू शकता. अलेक्सा टर्न ऑन येल्लो. अरे बापरे, तुम्ही कलर्स बघताय चेंज होताना. आता ह्याच लाईटला आपण नॅचरल व्हाईट सुद्धा करू शकतो. काही लोकांना व्हाईट नको, येल्लो नको. अलेक्सा टर्न ऑन नॅचरल व्हाईट. हे बघा, चेंज होऊन जातो. तुमच्या फोनला जसे तुम्ही कमांड देताय तसेच या रूम मध्ये येऊन तुम्ही अलेक्साला कमांड घेऊन जसं तुम्हाला पाहिजे तसा ॲम्बियन्स करू शकता. हा प्रायव्हेट रूम आहे, त्यामुळे जर तुम्हाला थोडं प्रायव्हसी हवी असेल, कर्टन सुद्धा तुम्ही क्लोज करू शकता, तेही अलेक्सा थ्रू. अलेक्सा सेट डेमो कर्टन टू क्लोज. अरे बापरे, हे कर्टन बंद. अरे बापरे, कर्टन पण बंद होत आहेत. हे बघा, तुम्हाला एखादा कंटाळा आला की भाई कर्टन बंद कर, तर तुम्हाला उठायची इच्छा नाही. अलेक्साला फक्त ऑर्डर द्या. तुझं नाव अलेक्सा आहे? मग काय नाव आहे तुझं? अन्वी. आता अन्वीला एक कमांड देऊ द्या. हां अन्वी, कमांड दे, सांग अलेक्साला, सांग काहीतरी तुझी आवडती गोष्ट. Alexa on the Fire TV. त्यावेळी आता जसं अन्वीने सांगितलं फायर TV, तसंच आता त्यामध्ये प्रोजेक्टर आहे आपल्याकडे आणि म्हणजे ते सुद्धा मी एका कमांडवर ठेवलेलं आहे. म्हणजे एका कमांडवर तुमच्या लाईट्स बंद होणार, प्रोजेक्टर चालू होणार आणि तुमचं फायर TV चालू होणार. अलेक्सा टर्न ऑन मूवी. आता जादू बघा. लाईट्स ऑफ होणार आणि प्रोजेक्टर. अरे बापरे, हा ये. मूवी चालू होणार. हा, आता पिक्चर चालू होणार. मी तुम्हाला दाखवलं एका कमांडमध्ये आपण मूवी सीन ऑन केलेला आहे. आता ह्या सीनमध्ये सुद्धा तुम्ही लाईट कमी जास्त करू शकता. तुम्हाला वाटलं लहान मुलं बसलेत, लाईट कमी आहेत, अलेक्सा टर्न ऑन ॲम्बियन्स. मग थोडेफार तुम्ही लाईट्स तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. हा थोडासा उजेड झाला आहे जो डिनरसाठी परफेक्ट आहे. आता आपण स्पीकर ऐकूया. ह्याच्यावर आम्ही होम थिएटरसारखे स्पीकर लावलेले आहेत. जो तुम्ही थिएटरमध्ये मूवी बघायला जाता तोच एक्सपिरियन्स आपल्या कस्टमरला द्यावा असं आमचं एक फिलिंग होतं. मग त्यासाठी आम्ही स्पीकरसुद्धा चांगल्या क्वालिटीचे लावलेले आहेत. तुम्ही आता ऐकू शकता. म्हणजे फ्लेवर्स ऑफ कोलीवाडा, मी म्हणजे ताई लोक काम करतात म्हणून आलो होतो इकडे, पण इथे बघा आणखी एक युनिक कॉन्सेप्ट बघायला मिळतंय तुम्हाला. असा कोणत्याच हॉटेलमध्ये अजूनपर्यंत असा कॉन्सेप्ट मी तर नाही बघितला अजूनपर्यंत. आता मी स्पीकरमध्ये काहीतरी प्ले करतो. हां, साऊंड क्वालिटी पण आपण ऐकून घेऊया. थोडी लाईट वाढवा ना. अलेक्सा टर्न ऑन व्हाईट. वा, थिएटर मध्ये आहोत असं वाटतं ना? हां, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. हां, तर साऊंड क्वालिटी किंवा पिक्चर क्वालिटी किंवा जे काय ॲम्बियन्स तो तुम्ही दाखवला ते खूप छान आहे. तर आता हा जसा रेस्टॉरंट आहे, तर एखादा व्यक्ती हा किती टायमासाठी बुक करू शकतो? म्हणजे बरोबर. आता समजा एखाद्या ग्रुपनी किंवा फॅमिलीने हा रूम बुक केला, मग त्यांचं टाईम लिमिट असं आम्ही ठेवलं नाही आहे. पण कसं असतं, एखादा फॅमिली सांगतं की आम्हाला प्रॉपर डिनर करायचं आहे, मग 2 तासासाठी किंवा ॲटलिस्ट 3 तास आम्ही मॅक्झिमम स्पेस दिला आहे. कारण जर त्यांना आम्ही वेळ दिला तरच ते रूम बुक करू शकतात. नाहीतर जर मी अर्ध्या तासाने आलो किंवा त्यांना डिस्टर्ब केलं, मग त्यांनाही बरं नाही वाटणार आणि मलाही बरं नाही वाटणार की त्यांना तो फील नाही आला. मॅक्सिमम 3 तासासाठी आपण बुक करू शकतो. कमीत कमी प्रयत्न करू की 1.5 ते 2 तास देऊ. जर एखादा ग्रुप मोठा असेल मग त्यांचं आम्ही 3 तासापर्यंत त्यांना बुकिंग देऊ आणि शकतो. किती जण बसू शकतात या रूम मध्ये? ह्या रूम मध्ये आरामात 5 ते 6 जण सिट आउट करू शकतात. 5 ते 6 जणांसाठी आहे ना? जर तुमचा ग्रुप असेल 5 ते 6 जणांचा, तर नक्की ह्या संधीचा फायदा घ्या. एक युनिक एक्सपिरियन्स करायला मिळतंय तुम्हाला. खूप छान.
खूप आवडलं गिरीश सर, भारी एकदम. आणि गिरीश सर पण इंजिनियर आहेत ना? हा, म्हणजे कुठे ना कुठे तो टॅलेंट, तुमचा जो कला आहे, जे तुम्ही अभ्यास केलाय ते उपयोगी पडलाय बघा यांच्या ह्याच्यामध्ये. भारी वाटलं सर, थँक्यू. चला VIP रूम बघून आलोय आपण. आणि इथे बघा काय हे वडे ना, कोंबडी वडे, म्हणजे जे आपण वडे कोंबडींसोबत खातो तेच कोंबडी वडे दिसतात बघा तुम्हाला. भाकऱ्या वगैरे आहेत ना? नाहीतर उमा आहे भाकऱ्या पुजायला. हा उमा भाकऱ्या पुजायच्या आहेत, पुजतेस ना? हां, हे बघा कोंबडी वडे म्हणजे पावसाळ्याच्या टायमाला खूप डिमांडिंग असतात, तेच वडे बनवताना दिसतात बघा, घरगुती मस्त. आणि मेन्यू कार्डबद्दल बोलायचं झालं तर पापलेट थाली आहे इकडे 550ला, ज्याच्यामध्ये तुम्हाला 200 ते 250 ग्रामचा पापलेट मिळतं. आणि सोबत प्रॉन्स थाली 350, सुरमई 500, बोंबील, बांगडा, क्रॅब, चिकन थाली, मटन थाली, सर्व प्रकारच्या थाल्या आहेत आणि एकदम रिझनेबल रेट्समध्ये आहेत. आणि जर तुम्ही फ्राय घेताय तर ॲज पर साईज, पण प्रॉन्स रवा फ्राय तुम्हाला 180, कोलीवाडा बघा 180. म्हणजे बघायचं झालं तर एकदम पॉकेट फ्रेंडली आपला मेन्यू आहे इकडे बघा. चिकन बिर्याणी फक्त 160 रुपयाला, मटन बिर्याणी 220. हे बघा, जे काही पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. हे बघा. चला तर आपला मित्र तुषार पण आला इकडे आणि वहिनी पण आल्या तिकडे. नमस्कार. हो, तर भरपूर जण ओळखत असणार, खूप सारे फॅन असतील क्रिकेटर आपल्या तुषार मन्नीचे. आणि आणखी एक सांगायचं झालं तर मन्नी आपल्याला कॉलेजपासून चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो आहे आणि तिकडची चव पण एकदम भारी असते. त्यानिमित्तच आज आपण मन्नीला बोलवलं आहे टेस्ट करण्यासाठी. करूया मग, सुरू करूया. चालेल, चलिए. चला तर गोल्डन प्रॉन्स म्हणून आपल्याला एक डिश दिलेली आहे आणि सोबत चिकनची पण डिश दिलेली आहे बघा. कसं आहे, मन्नी खाल्लंच ना? हां, आणि इकडची स्पेशालिटी आहे, युनिक आहे. हां, युनिक आहे आणि गोल्डन प्रॉन्स म्हणून आहे बघा. चायनीज सारखं टेस्ट आहे ना, पण जी खाताना जो सुगंध येतो एकदम भारी. तर आद्विका आहे आपल्यासोबत. आद्विका, कसं वाटलं? छान आहे. तर रेस्टॉरंटमध्ये जात आहे तुम्ही, जी चव असते ती आपण स्पेशली सोलकडीवरनं ओळखत असतो ना? हां, खूप भारी आहे सोलकढी. म्हणजे आपण सोलकढी देत नाही उमा, पण आपल्या इकडची लोक हो खूप छान सोलकढी बनवतात. आणि कशी आहे? हां, डायजेशनसाठी एक नंबर असते, तीच सोलकढी पिताना दिसते बघा. चला, सोलकढी आवडली सर्वांना. आणि इकडे बघताय तुम्ही भरलेला पापलेट आलेला आहे, जो आपल्या काय बोलणार मन्नी, पापलेटची साईज बघा, 200-250 ग्रामचा पापलेट आहे आणि त्याच्यामध्ये चटणी स्टफ करून आली बघा. आणि सोबत बोंबील फ्राय. आद्विका काय खाणार, बोंबील की पापलेट? बोंबील. काय नाही खाणार? अनया, तू काय खाणार? हो, दोघी खाणार. बापरे. तर श्रद्धा वहिनी आहेत आपल्यासोबत. तर काय सांगणार ओव्हरऑल ॲम्बियन्सबद्दल आणि हे जो कॉन्सेप्ट तुम्ही बघताय ताई लोकांनी जो चालू केला आहे त्याबद्दल? ओपन किचन कॉन्सेप्ट हे बघूनच एकदम वाव वाटलं. म्हणजे तुम्ही जे काही खाताय, जे काय आहे सगळं एकदम फ्रेश आणि तुमच्या समोरच बनत आहे, तो एक वाव फॅक्टर आहे. आणि दुसरं, आतापर्यंत जे चिकन आहे आणि यांचं स्पेशालिटी कोळंबी, जी गोल्डन प्रॉन्स आम्ही ट्राय केली, एकदम ऑसम. तुम्ही इकडेच नियर बाय काम करताय ना मन्नी, ऐरोलीमध्ये, तर नक्कीच आपल्या मित्रांना घेऊन येणार आहे. मी नक्की इथं भेट देईन. माझे जेवढे पण ऑफिसचे मित्र आहेत त्यांना घेऊन येईन. आणि मला खूप चांगला वाटला हा ओपन किचन कॉन्सेप्ट. आणि खूप स्पेशियस आहे. म्हणजे ॲट अ टाईम जर आम्ही सांगायला गेलो तर आमचे 12 ते 13 मित्र आरामात माझे इथे येऊन आणि ते एन्जॉय करू शकणार. आणि प्लस पॉईंट आहे की जे बनते आपल्याला समोर दिसेल आपल्या. बरोबर, तेच प्लस पॉईंट असते. म्हणजे मोस्टली किचन आतमध्ये असतो आणि काय बनते, कसं बनते ते समजत नाही. हां, बरोबर. आपल्या समोरच ती लोक बनवणार, आपल्या समोरच पापलेट आहे, ते आपल्याला दिसतं की कसं बनतं. आणि स्पेशली लेडीजसाठी ते कुकिंग टिप्स पण बनवू शकतात. हे बघा, एक हिंट दिली तुला, चांगलं जेवण बनव म्हणून. हां, पण आपल्या ज्या घरगुती ताई लोक असतात ते चांगलंच जेवण बनवत असतात. आद्विका, आवडते ना मम्मीच्या हातचं जेवण? हे बघ. तर हां, आणि अनायाला स्पेशली ओमाची भाकरी आवडते, तेच सांगत होती. आणि ऋषाली ताई आल्यात. काय आणलंय? भरलेला पापलेट. अरे बापरे. हो, कट करून आणलेत बघा, स्लाइस मारून आणलेत त्यांना.
तर छान कल्पना आहे ऋषालीताई, खूप आवडली आम्हालाही आणि आमच्या मित्रांनाही. तर कार्य ठेवा शेवटपर्यंत असंच सुरू. खूप छान काम करताय बघा. आणि कसा वाटला पापलेट? खूपच मस्त आहे आणि आवडला ना? जसं मी बोललो की मी पहिल्यांदा टेस्ट केला तर अतिउत्तम होता. अरे वा, खूप चांगला रिव्ह्यू येत आहे आपल्या मन्नीकडनं. आणि इकडे बघा मिरच्यांमध्ये स्टफ केलेला किमा चिकन ना, किमा चिकन स्टफ मिरची दिसते तुम्हाला. एक एक युनिक आयटम बघायला मिळतात तुम्हाला. कसं स्टफ केलं आहे बघा, भारी स्टफ केलं आहे एकदम चिकन किमा. चांगलं आहे, एवढं तिखट पण नाही. अनाया तू पण ट्राय करू शकतोस. अनाया, आद्विका ट्राय कर. हां, ही बघा आद्विका ट्राय करते. खा नाही एवढं तिखट नाही आहे. मिरची आहे म्हणून घाबरते, पण ट्राय करू शकते. तिखट आहे नाही ना? ऋषालीताई, भरपूर छान डिश दिल्या तुम्ही स्टार्टरमध्ये. आम्हाला सर्व आवडल्या आणि सर्वात जास्त जे आवडलं ते प्रॉन्स. आपले पापलेटमध्ये जे तुम्ही चटणी स्टफ केली होती ती चटणी खूप सुंदर आहे. आणि सुरुवातीला जे गोल्डन प्रॉन्स दिले होते त्या पण खूप छान आहेत. आणि तो एक युनिक आयटम वाटला आम्हाला, ते चिकन स्टफ करून दिल्या मिरचीमध्ये. हो, जे स्टार्टर खाऊन छान वाटलं. आणि हे काय चिकन, अच्छा ग्रीन चिकन, हा प्रॉन्स मसाला बघताय तुम्ही बनवताना दिसतंय बघा तुम्हाला. चालेल, म्हणजे मासेच नाही तर चिकनचे पण आयटम आहेत इकडे बघा. आणि इकडे ताई आहे. ताई काय बनवताय तुम्ही? हां, प्रॉन्सला तवा फ्राय करतायत. हां, आणि इकडे स्टफ पापलेट बनवताना दिसतात बघा. हां, आणि पापलेटची साईज बघा, खूप मोठा पापलेट मिळतोय तुम्हाला इकडे आल्यावरती. तर ऋषालीताई कसं वाटतंय हे सर्व करताना? मी ॲक्च्युली 1 वर्ष घरातून केलं, त्याच्यानंतर मग आता खाली ओपन किचन चालू केलं. आणि आता ह्याच्या पुढे ह्याचं खूप मोठं रेस्टॉरंट होईल. ही सगळ्यांचं स्वप्न आहे, एकदम आजच नाही. आणि जे आपले व्ह्युअर्स बघतात त्यांना काय तुम्ही संदेश देणार, काय मेसेज देणार? ॲक्च्युली आम्ही गाववालेच आहोत, प्रॉपर कोळी लोक आहोत. जर परप्रांतीय लोक येऊन आपल्याकडे बिझनेस करत असतील तर मग आपण का नाही करायचा? मी सगळ्यांना सांगेन की कोणी ना कोणी छोटा का नाही, पण काहीतरी बिझनेस करा, कुठेतरी उभे राहा स्वतःच्या पायावरती उभे राहा. हे बघा, जे आपलं काम असतो तेच काम करायला मजा येत असते बघा. आणि हे ज्या डिशेस आहेत ते आपण लहानपणापासून बनवत आलोय. हां, काय बोलणार त्याबद्दल? लहानपणापासून बनवत आलोय. हां, आणि हो, आणि ती चव आपण आपल्या मित्रांना देतोय, जे येत आहेत त्यांना देतोय. आत्ताच गुरुपौर्णिमा गेले, पण ह्याचे खरे गुरु आहेत. पहिला तर माझे मम्मी पप्पा पण खूप छान जेवण बनवतात, माझे पप्पा पण बनवतात. मग हे माझे पहिले गुरु आहेत. त्याच्यानंतर माझी मावशी विशाखा उलवेकर, हिच्याकडनं मी सगळा फराळ बऱ्याचशा गोष्टी शिकली. आणि आत्ताचे जे माझे गुरु आहेत ते एक दिनेश मडवी आणि जयश्री पगडे. हे मला खूप सजेशन करतात, खूप म्हणजे खूपच, की कसं सर्व करायचं, कुठल्या डिशमध्ये काय पाहिजे, कुठल्या नवीन नवीन डिश मी लॉन्च करू शकते इथे हॉटेलमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी मला एक दिनेश नाना, जयश्री आत्या आणि दिनेश नानांची मिसेस दर्शना नानी, हे 3 लोक मला सांगत असतात. खूप चांगला सपोर्ट आहे त्यांना, फॅमिलीचाही सपोर्ट आहे. आणि त्यांचे जे गुरु आहे तेही त्यांना ॲडवाईस देत असतात आणि तेच फॉलो करून ते इथपर्यंत पोहोचलेत. तर खूप छान कार्य आहे जो काय तुम्ही सर्व मिळून करताय तो. आम्ही वहिनी जे काही सर्व मिळून करताय खूप छान कार्य आहे. तर असाच कार्य ठेवा. सर्व आपल्या व्ह्युअर्सकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा देईल. ही माझी सपोर्ट सिस्टीम आहे ना, ती खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे इवन माझे सासू सासरे पण आणि ही माझी पूर्ण फॅमिली. म्हणजे मलाच नाही, आपल्या व्ह्युअर्सला आणि आपल्या कोलीवाड्याला सर्वांना गर्व होईल जे काही आपल्या ताई लोकांना घेऊन जे तुम्ही काम करताय. तर आता आपण स्टार्टर ट्राय केला आहे, आता मेन कोर्समध्ये आपण काय ट्राय करायला देतात तेही बघूया. आणि खूप लकी मानतो काय तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. चालेल, थँक्यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हे बघा, पापलेट केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला आहे. तर फिश तर आपण भरपूर ट्राय केले. आणि इकडे बघताय तुम्ही मटन किमा कटलेट आलेला आहे ना. च्या आतमध्ये बघताय तुम्ही मटन भरलेलं आहे, एकदम फिलिंग आहे मटनची. आणि वरनं पूर्ण क्रिस्पी आहे ना. मन्नीने ट्राय केला आहे, खूपच आवडला मला. आणि फ्रेश आहे. आणि अजून एक मी असं सांगेन की हे काहीतरीच वेगळं आहे, म्हणजे एकदम सारखं आहे. बरोबर. हे
त्याच्यामध्ये जे फ्लेवर्स येतात तुम्ही खाल्ल्यानंतर ते खूपच वेगळे आहेत. छान आहेत ना. हां, तर आवडली आपल्या मित्राला डिश, एकदम युनिक डिश बघते. भरपूर सारे युनिक डिश आहेत ना. हां हां, आपल्या क्लाउड किचन जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये कन्वर्ट करू तेव्हा नक्कीच आपण या पण डिश ॲड करूया. मग आणखी एक आपल्या लोकल रेस्टॉरंट म्हणजे एक्सप्लोअर करायचा फायदा आहे की आपल्याला अशा नवीन नवीन डिश पण बघायला मिळतात बघा. इकडे कपल मित्र आहेत जे जेवायला आलेत आणि मॅडम वैदेली मॅडम नमस्कार. हो, आम्ही तुम्हाला फॉलो करतो इन्स्टावरती. हो, ते बघून खूप बरं वाटलं. आणि सर छान डान्स करताय तुम्ही, ॲज अ कपल म्हणून छान राहताय, खूप भारी वाटते बघायला. तर आज इकडे आलेत तुम्ही, तर काय सांगणार ओव्हरऑल ॲम्बियन्सबद्दल आणि जो फूड तुम्ही टेस्ट केला त्याच्या क्वालिटीबद्दल काय सांगणार? आम्ही ॲक्च्युली इथून असं जे पास होत होतो ना, घरीच चाललो आहेत आणि वाटेत कोळीवाडा नाव पाहिलं, तर ते नाव बघून मी लगेच गाडी थांबवलेलं. म्हटलं आपण बघूया, तर छान असेल तर आपण जेवून घेऊया. आणि ते आतमध्ये आल्यावर हे ऑलरेडी महिलांनी ऑर्गनाईज केलेलं हॉटेल आहे. त्यांचं किचन इतकं स्वच्छ वाटलं. ते ॲम्बियन्स छान आहे, इकडे बसायला ॲम्बियन्स आणि खूप चांगला गार्डनसारखं फील दिलेलं आहे. आणि ओव्हरऑल आम्हाला जेवण खूपच म्हणजे बघूनच इतकं आवडलं, तर आम्ही म्हटलं चला जेवून घेऊया. आणि आता मी इथे ऑलमोस्ट सगळंच ट्राय केलं. पापलेट ट्राय केलं, कोळंबी झाली, बोंबील झाले. सगळ्याची टेस्ट चव अगदी ऑसम, म्हणजे कम्प्लिटली कोळीवाडा. जर खरोखर ज्यांना कोळीवाडा टेस्ट करायची असेल तर त्यांनी इथे नक्की व्हिजिट करावं. चालेल, नक्कीच या. एकदम हायवेलाच आहे, ऐरोली सर्कलवरनं फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि या सरांना जसं चव आवडली तशी तुम्हालाही आवडेल, कारण मासलीच आपल्याकडे फ्रेश मिळत आहे. बाजूला ही गेस्ट आहेत ज्यांनी बघा पापलेट मागवलं आहे. काय पापलेट तवा फ्राय मागवलं आहे ना? पापलेट तवा आणि मटन काय खाल्लंय? मटन, चुलीचं मटण आहे. चुलीवरचं मटन. हां, चांगलं आहे, एकदम घरगुती आहे. घरगुती जेवण. काय सांगणार सर, तुमचं नाव काय? प्रशांत सर आहे तिथं. काय बोलणार जेवणाबद्दल? हां, एक नंबर आहे. एक नंबर आहे. वा, म्हणजे लोक जे बघतात त्यांनी आलं पाहिजे ना इकडे. हां, हे बघा त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनच सांगतात की नक्की या आणि तुम्ही ट्राय करा. चला तर फुल धमाल, पैसा वसूल. जे काय खाल्लं ते एकदम भारीच होतं. हां वहिनी, कसं लागलं जेवण? एकदम फ्रेश मटन तर स्पेशली इतकं चांगलं शिजवलं आहे त्यांनी, इतकं टेंडर आहे ना, तुम्ही खरंच एन्जॉय करणार. फिश तर अप्रतिम. आम्ही खूप फिश ट्राय केले. म्हणजे असं नाही की प्रत्येक फिशला सेमच फ्लेवर आहे किंवा सेमच टेस्ट आहे, सेमच मसाला यूज केला आहे. प्रत्येक फिशचं टेस्ट स्वतःमध्ये खूप डिफरंट आहे. आणि मला खूप जास्त आवडला तो खेकडा. मी अगदी तोडून एकदम एन्जॉय करून खाल्ला. शुअरली सांगेन, प्लीज व्हिजिट करा, एकदा तरी व्हिजिट करा. यू विल एन्जॉय द फूड. आणि तू काय बोलणार? आणि माझा मी फेवरेट सांगेन की एक मटन कटलेट आणि पापलेट हे खूपच आवडला मला. आणि नक्की मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जेव्हा इथे व्हिजिट करणार, भरलेला पापलेट आणि मटन कटलेट ट्राय करा. मटन कटलेट काहीतरी वेगळीच डिश आहे, जे तुम्हाला खूपच आवडेल जे मटन लवर्स आहे. आणि असंच प्रणितला सपोर्ट करा, प्रणितचे चॅनलला सपोर्ट करा, त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या हॉटेलला नक्कीच व्हिजिट द्या जर तुम्ही ऐरोली, घनसोली या विभागाचे असतील. खूपच चांगला रेस्टॉरंट आहे, खूपच चांगली ॲम्बियन्स आहे. आणि ओपन किचन जे कन्सेप्ट आहे ते खूपच चांगलं आहे. स्पेशली म्हणजे चुलीवरचं जेवण इकडे भेटते, चुलीवरचं मटण भेटतं. आणि स्पेशली म्हणजे लोकल पब्लिक, म्हणजे जे आपले कोळी कम्युनिटीचे लोक आहेत ते पुढे येऊन हे रेस्टॉरंट चालवतात. तर नक्कीच भेट द्या ना उमा. चला मग ताई, खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन, खूप भारी जेवण बघायला मिळलं. हो, नक्की येऊ. आणि स्वीट डिश पण आहे काय तुमच्याकडे? हो. आणि स्वीट डिशमध्ये तुम्हाला बोललो ती करंजी दिसते तुम्हाला, आणि खोबरं आहे ना ही? हा, ओला नारळाची वडी आहे. हे मी माझ्या आत्याकडनं बनवून घेते. आणि ह्याच्या बल्कमध्ये ऑर्डर पण असतात. बरोबर. आणि हे पण त्याच देतात बनवून. आणि जर तुम्हाला कधी ऑर्डर करायच्या असतील
तर तुम्हाला दादांकडनं नंबर वगैरे मिळेल, तुम्ही नंबर घ्या आणि ऑर्डर करा. म्हणजे खरंच मी रेकमेंड करेल, खूप छान जेवण होतं इकडचं. तर इकडे इंडस्ट्रियल एरिया पण आहे ना इथे बाजूला, मग दुपारी पण सुरू असते ना तुमचं? हां, कधी बंद असतं का? ॲक्च्युली आमचं मंगळवारी आणि गुरुवारी बंद असतं, पण जर दुपारी लंचला कोणाला यायचं असेल तर आम्हाला 1 तास आधी कॉल करून या, आम्ही टेबल अरेंज करतो आणि जे पाहिजे ते डिशेस पण अवेलेबल देतो. चालेल, म्हणजे कोणालाही यायचं असेल तर एकदा फोन करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. पार्टीच्या पण ऑर्डर असतात, म्हणजे बल्कमध्ये ज्या पार्टीच्या केजीसवाल्या त्याही ऑर्डर चालतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे एक 25 ते 30 जणांची सध्या सीटिंग आहे अवेलेबल, त्याच्यामुळे कोणाला बर्थडे पार्टी काही करायचं असेल, कोणतेही फंक्शन किंवा काय. आणि बल्कमध्ये बिर्याणीची वगैरे पण ऑर्डर घेताय ना? हो, तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतो यांच्या स्क्रीनवरती. जे काही तुम्हाला ऑर्डर करायची इच्छा असेल ते त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही करू शकता. किंवा अशी करंजी किंवा खोबऱ्याची वडी, चोळीची वडी मागवायची असेल तरी पण तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर खूप छान वाटलं आम्हाला इकडे येऊन, खूप भारी कॉन्सेप्ट तुम्ही केलाय. हो, थँक्यू. वाट बघत होतो. हो, नक्कीच नक्कीच. हो, पण नक्कीच तुमच्याकडनं एक मेसेज घेऊन चाललोय आम्ही सर्वांना की नक्कीच असं काहीतरी करा आणि असेच मोठे व्हा तुम्ही. चालेल, खूप शुभेच्छा तुम्हाला. हे माझे सासरे आहेत. जागेचं जसं श्रेय सासूंना जातं तसं माझ्या सासऱ्यांना पण जातं. खूप छान काम केलंय तुम्ही, कारण ही जागाच आहे म्हणून हे सर्व होतंय. तर खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. थँक्यू. बोला गणपती बाप्पा.